ज्ञानदीप लावू जगी। कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या मने हरी। देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी। आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कडा कौतुके। देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी। तुका मने हासे जन, तुका मने हासे जन, नाही कानत येठाई। देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी। विठला 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 विठला। महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीका यदा तु मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गाकरो प्रथमानमन पांडुरंगा करू प्रथमानमन पांडुरंगा करू प्रथमानमन पांडुरंगा करू प्रथमानमन। दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार, कृपादान कथेचा विस्तार, कृपादान कथेचा विस्तार, कृपादान कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी, काहीच नेने बोलितो वचन्य अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। विठला 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 विठला। कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या मने हरी। देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी। माठ या गावामध्ये रामप्रभूचं मंदिर आहे, भैरवनाथ आणि पांडुरंग परमात्म्याच्या या पावन दरबारामध्ये गेल्या 35 वर्षापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं या वर्षीचं हे 36वे वर्ष आहे। 3 तप या सप्ताहाने पूर्ण केले असा हा सप्ताह आहे। खरं म्हणजे भगवान प्रभू रामचंद्राच्या पादस्पर्शाने पुनीत झालेली ही नगरी आहे। संत श्रेष्ठ निळोबारायांच्या कृपेने आणि संत निमराज महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, जे समस्त ग्रामस्थ मंडळीच्या अनमोल सहकार्याने गेल्या 35 वर्षापासून चालू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचं या वर्षीचं हे 36वे वर्ष आहे। ज्ञानेश्वरी पारायण, आणि याला सप्ताह म्हणता येत नाही, हा महोत्सव आहे। किती किती दिवस? 12 दिवसाचा हा महोत्सव आहे, म्हणजे डबल सप्ताह आहे। दरवर्षी 12 दिवसाचा असतो। 3 तप या सप्ताहाने पूर्ण केले। मी आपल्याला धन्यवाद देईल ज्यांनी हा सप्ताह चालू केलाय। मला वाटतं चालू करताना तुम्ही होता, तुम्ही होता हा सप्ताह चालू करताना होते, तुम्ही विनेकरी पण होते, चालू करताना तुम्ही होता। 36 वर्ष पूर्ण झाले आणि
रौप्य महोत्सव होऊन गेला आपला सप्ताहाचा. आता आपल्याला 50 वर्ष पूर्ण झाले की याला सुवर्ण महोत्सव करायचा आहे. 75 वर्ष पूर्ण झाले की अमृत महोत्सव करायचा आहे. पण माझी विनंती आहे तुम्हाला की ज्या वर्षी या सप्ताहाचा अमृत महोत्सव असेल त्या दिवशी त्या वर्षी काल्याचं कीर्तन माझंच असलं पाहिजे बरं का. टाळ्या नेमक्या आहेत कशाच्या? म्हणजे आम्हाला मधात इतका गॅप देणार आहात तुम्ही ते डायरेक्ट 75व्या वर्षीत बोलावणार आहात असंच ना. माझी भावना ही आहे की चालू करणारी माणसं 36 वर्ष आपल्या समोर आहेत. 50 वर्षे या सप्ताहाला पूर्ण होतील त्यावेळेला सुद्धा यांनी असावं आणि 75 वर्ष ज्यावेळेला पूर्ण होतील ना त्यावेळेला सुद्धा श्रोते म्हणून तुम्ही माझ्या समोर बसलेला असावं अशी आमची. हा कल्प आयुष्य व्हावे तया कुडा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काढी ही संत मंडळी सुखी असो. चांगल्या माणसाला आयुष्य भेटलं पाहिजे. आपण सगळ्यांच्या सहकार्याने हा अखंड सप्ताह अखंड महोत्सव 36 वर्ष चालू ठेवला यासाठी मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. खूप चांगली टाळकरी हे विद्यार्थी कोण्या संस्थेचे माधवबाबा संस्थेचे हे विद्यार्थी आहेत. ही सगळी आमची आळंदीकर मंडळी आहे नाही का. हे पकवादे मला वाटतं तुमच्याच गावचे आहेत दोन्ही पण आहे ना. बरं म्हणजे तू बाहेरून तुम्हाला पकवादे बोलायचं काम नाही आता. दोन्ही पकवादे तुमच्या गावचं भूषण आहे. दोन्ही सारखे वाजवत आहेत नाही का. हे फार महत्वाचं आहे. नाही तर गावातले 2 पकवादी सारखं वाजवत नसतात. एका गावातले 2 जण असले की वेगवेगळे असतात ते पण सारखं वाजव. चोपदार कुठले आहेत? चोपदार बाहेरचे आहेत बेलवंडीचे. शोधून आणले बघा चोपदार. चोपदार शोधून आणले. दोघे बिचारे मिशावाले आहेत दोघे. सुंदर आहे. म्हातारी आहे का? हा सगळा रुबाब घरी चालतो का म्हातारीच्या समोर? आता आपल्याला किती भीती वाटते मिशा गिशा हे ते सगळं. म्हातारी भेटे का तुम्हाला? नाही ना. खूप चांगले चोपदार चांगले टाळकरी आणि हे तुतारीवाले सुद्धा चांगले आहेत. घड्याळ नाही दिसत तुमच्या हातात? घड्याळ कुठं आहे? फक्त तुतारी दिसते. घड्याळ कुठं आहे? विठाला विठाला हरे विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अत्यंत सुंदर अत्यंत देखणा अत्यंत उत्साहाने हा उत्सव आपण साजरा करत आहात. आपल्या अत्यंत आग्रहामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. आम्ही तसे विदर्भातले आहोत पण तुमचं प्रेम असल्यामुळे या ठिकाणी येण्याचा आजचा हा योग आहे. आमचे नानासुद्धा लोखंडे नाना हे आमच्यासोबत आलात आणि नेहमी आम्ही त्यांच्या घरी जात असतो. आपण सगळेजण आहात सज्जनानो. आजची काल्याची सांगत आहे. आपल्या या उत्सवाची आजची सांगत आहे. त्याला समाप्ती म्हणत नाही त्याला सांगता म्हणतायत. समाप्ती त्याला म्हणतात की जे कधीहीच पुढे होणार नाही. सांगता त्याला म्हणतायत की आणखी पुढच्या वर्षी आपल्याला हा करायचा आहे. मोबाईल ठेवून द्या मोबाईल. आणि म्हणून या सांगतेच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. मला आनंद वाटतो की बऱ्याचदा आमच्या कीर्तनामध्ये माणसं असतात पण ते कमी ऐकू आल्यानंतर येतात. ज्यावेळेला ऐकायला कमी येते त्यावेळेला कीर्तनाला येतात. बऱ्याचदा म्हातारी माणसं असतात पण या ठिकाणी वृद्धही आहेत तरुणही आहेत लहान मुलंही आहेत. आपण सगळेजण या ठिकाणी आहात. सज्जनानो जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग आपण चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला आपल्या संकल्पित वेळामध्ये या अभंगावर चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. प्रयत्न असा राहील महाराज या अभंगातून
गवळणीच्या द्वारे आपला अनुभव प्रगट करतायत, आपला अनुभव सांगतायत. मी सांगेल आपल्याला की अनुभव हा विषय अत्यंत महत्त्वाचा असतो. वक्त्याची जबाबदारी आहे. त्या वक्त्यावर लोकांचा विश्वास असतो की त्या वक्तव्याचा त्याला अनुभव असेल. महाराज म्हणतात कीर्तनकारही लोकांना सांगत असतात तो भाग वेगळा आहे, आणि साधूही लोकांना सांगत असतात तो भाग वेगळा आहे. कीर्तनकार जे सांगतायत ते पुस्तकातलं सांगतायत, असंच ना. कीर्तनकार जे सांगतायत ते ग्रंथातलं सांगतायत, आणि साधू जे सांगतायत ते अनुभवातलं सांगतायत. ग्रंथातला सांगणं हा विषय वेगळा आहे. ग्रंथ वाचायचे आणि सांगायचे, प्रमाण पाठ करायचे आणि सांगायचं. एखाद्या अभंगाचं चिंतन वाचायचं आणि सांगायचं, एखादं दुसऱ्याचं चिंतन ऐकायचं आणि तुम्हाला सांगायचं, हा भाग वेगळा आहे. पुस्तकातलं सांगणं हा भाग वेगळा आहे, आणि अनुभवातलं सांगणं हा भाग वेगळा आहे. महत्त्व पुस्तकातलं सांगणाऱ्याला नाही, महत्त्व अनुभवातलं सांगणाऱ्याला आहे. अनुभवे आले अंगात ते या जगाते तसे, ते या जगाते तसे, ते या जगाते तसे. अनुभव आले अंगात ते या जगाते तसे, ते या जगाते तसे, ते या जगाते तसे. अनुभव आले अंगात ते या जगाते तसे, ते या जगाते तसे, ते या जगाते तसे. अनुभव आले अंगात ते या जगाते तसे, ते या जगाते तसे, ते या जगाते तसे. बऱ्याचदा आपण सांगितल्यानंतर लोक आपल्याला विचारत असतात तुमचा यातला अनुभव काय. तुम्ही बोलताय पण तुमचा अनुभव आहे का या गोष्टीचा. एकाला पोहणं शिकायचं होतं, पोहण्यावरचं त्यांनी पुस्तक वाचलं होतं. फार सुंदर पुस्तक एका माणसाने पोहण्यावर लिहिलं. ज्याने हे पुस्तक लिहिलं त्याच्या हातानेच आपल्याला शिकायचं आहे म्हणून त्यांनी फोन केला. तुमची काय फी असेल मी द्यायला तयार आहे, पण मला पोहणं तुमच्याकडून शिकायचं आहे. पुस्तक लिहिणारा माणूस त्या ठिकाणी आला आणि दोघंही जण नदीवर गेले पोहणं शिकण्यासाठी. आणि आता त्या ठिकाणी पोहणं शिकण्यासाठी आपण आज चाललं पाहिजे म्हणून तो शिकणारा माणूस त्या शिकवणाऱ्याला म्हणायला लागला. तो शिकवणारा म्हटलाय की खरं सांगू का साहेब, तुम्हाला पोहणं शिकवण्यासाठी मी आलो, पण मला पाण्याची फार भीती वाटते. ज्या माणसाला पाण्याची भीती वाटत असेल त्या माणसाला पोहण्यावर पुस्तक लिहिण्याचा काय अधिकार आहे. ज्याला पाण्याची भीती वाटते त्याला पोहण्यावर पुस्तक लिहिण्याचा काय अधिकार आहे. पोहण्यावर पुस्तक लिहिण्याचा त्याचा अधिकार आहे की ज्याला पाण्याची कधी भीती वाटत नाही. किती मोठं पूर आला तरी त्याची भीती वाटत नाही, त्याने पोहण्यावर पुस्तक लिहावं ना. आणि म्हणून आजकालचे जे पुस्तक आहेत ना ते अनुभवातले नाहीत, लक्षात ठेवा. ते शब्दज्ञान असेल, ते अनुभवातलं ज्ञान नाही. विठ्ठला शब्द हा विषय वेगळा असतो. लग्न झाल्यानंतर मुलगी शिकली खूप, पण स्वयंपाक तिला आईने शिकवलाच नव्हता. स्वयंपाक न शिकवल्यामुळे लग्न झाल्यावर दोघंही जण मुंबईला गेले. आणि मुंबईला गेल्यानंतर मुंबईतले काही मित्र हे लग्नाला आले नव्हते, आणि माझे मित्र आता येणार आहेत म्हणून त्यांनी सांगितलं की माझे 15-20 मित्र जेवण्यासाठी येणार आहेत, तू त्यांना चांगल्या पुरणाच्या पोळ्या करशील. म्हटले हां करील. येत आहेत ना तुला. म्हटले मग येत आहेत मला, पुरणाच्या पोळ्या येत आहेत म्हणून मालकाला सांगितलं. तिला काही पुरणाच्या पोळ्या जमत नव्हत्या. इकडे पोळ्याच म्हणतात ना, चपात्या म्हणजे बिना पुरणाच्या आणि पोळ्या म्हणजे पुरणाच्या. बाजूनं एका म्हातारीचं घर होतं. त्या म्हातारीच्या घरी सुनबाई गेली आणि त्या म्हातारीला विचारलं, आजीबाई तुमच्याकडे पुरणाच्या पोळ्या कशा करतात. अरे सगळ्याकडे सारख्याच करतात ना. बस सुनबाई तुला मी सांगते. त्या सुनीला बसवलं आणि म्हातारीने सांगायला सुरुवात केली, हे बघ त्यावेळेला गॅस होते का नाही मला माहीत नाही, हा दृष्टांत ज्यावेळेला होता त्यावेळेला, पण हे बघ चुलीमध्ये लाकडं लावले पाहिजेत हे माहीत आहे म्हणे सासूबाई मला, आजीबाई. मग त्याच्यामध्ये डाळ टाकली पाहिजे, पाण्यामध्ये गंज ठेवला पाहिजे म्हटलं हेही माहीत आहे. त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर टाकली पाहिजे म्हटलं हेही मला माहीत आहे. आणि हे बघ सुनबाई की ती डाळ चांगली शिजू द्यायची नाही बरं का, नाही तिथंच पुरण तयार होईल. बरोबर आहे ना. ती जास्त शिजू द्यायची नाही, ती अशी बोट चिपी झाली पाहिजे म्हटले हेही मला माहीत आहे आजीबाई.
मग ते पाट्यावर वाटली पाहिजे. आता मिक्सर निघाले, पाट्यावर वाटली पाहिजे. म्हटले हे मला माहीत आहे सुनबाई, पण एक लक्षात ठेव, ती अगोदर थंड होऊ दिली पाहिजे. अरे बरोबर आहे ना, काही यांना विचारू आता, तुम्ही काहीच करत नाही वाटते. बरोबर आहे, सांगत जा ना मग, बरोबर चूक काही. थंड होऊ दिली पाहिजे. म्हटले हे मला माहीत आहे आजीबाई. मग पाट्यावर ठेवून त्याच्यावरती वाटली पाहिजे. म्हटले हे मला माहीत आहे आजीबाई. मग ते गंजामध्ये असं भरून ठेवलं पाहिजे पुरण. म्हटले हे मला माहीत आहे आजीबाई. आणि एक बघ, मग कणिक भिजवली पाहिजे, अगोदर भुजून ठेवली पाहिजे. आणि त्याचा जो उंडा आहे ना, तो दगडा इतका निंबर भिजवला पाहिजे. हो म्हणतात ते, फक्त खायचं माहित आहे. पातळ भिजवला पाहिजे. म्हटले हे मला माहित आहे आजीबाई. आणि आजीबाई विचार करते, हे जर तुला सगळंच माहित आहे तर माझ्याकडे कशाला आली तू. मग शेवटी आजीबाईने सांगितलं, हे बघ, असा एका हातामध्ये पुरणाचा गोळा घेतला पाहिजे. म्हटले हे मला माहित आहे आजीबाई. एका हातामध्ये कणिकचा गोळा घेतला पाहिजे. हे मला माहित आहे आजीबाई. आणि शेवटचं सांगू का. म्हटले सांगा ना आजीबाई. कणिकचा गोळा पुरणाच्या गोळ्यात घातला पाहिजे. कणिकचा गोळा पुरणाच्या गोळ्यात घातला पाहिजे. म्हटले हे मला माहित आहे आजीबाई. जाय मर. म्हटले माहित आहे तर. शब्द शब्दाचं काम करत असतात, अनुभव अनुभवाचं काम करत असतो. विठाला 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 हरी विठाला 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 कोणी सांगे माझा अनुभव आहे आगे, माझा अनुभव आहे आगे, माझा अनुभव आहे आगे, कोणी सांगे माझा अनुभव आहे आगे, माझा अनुभव आहे आगे, माझा अनुभव आहे आगे. तुका म्हणे कोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. तुका म्हणे कोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे, माझा अनुभव आहे अंगे. सांगू का. परमार्थ हा अनुभव येईपर्यंत करायचा असतो. बरोबर आहे? परमार्थ हा अनुभव येईपर्यंत करायचा असतो. परमार्थ हा फक्त देखाव नसला पाहिजे, तो अनुभवाचा असला पाहिजे. अनुभव हे परमार्थातलं एक मुक्काम आहे, लक्षात ठेवा. मुक्काम येईपर्यंत जसं चाललं पाहिजे, पंढरपूर येईपर्यंत जसं वारकऱ्याने चालत राहिलं पाहिजे, शेत येईपर्यंत जसं शेतकऱ्याने चालत राहिलं पाहिजे, घर येईपर्यंत त्या घरात जाणाऱ्या माणसाने जसं चालत राहिलं पाहिजे, तसं परमार्थाचा अनुभव येईपर्यंत साधना करत राहिलं पाहिजे. करत राहिलं पाहिजे. अनुभवी माणसाला समाजामध्ये महत्त्व असते, लक्षात ठेवा. ऐकताय तुम्ही अत्यंत प्रेमाने. सांगेल मी आपल्याला. काय झालं महाराज, एका तरुणाचं लग्न ठरलं. पूर्वीच्या काळी लग्न तरुणांचे होत होते. आहे ना, झाले ना. पूर्वीच्या काळी लग्न तरुणांचे होत. किती वय होतं तुमचं? आता नाही, लग्नात म्हणतो. किती? 20 वर्षाच्या वयात लग्न झालं. 20 वर्षाच्या वयात. तुमचं 22, 21. झालंय ना. पण काय झालं हे त्यांना ऐकून आलं, पण हो म्हटलं काय. 20, 22, 23 वर्षाचं वय लग्नाचं असायचं. आता लग्नाचं वय वाढत वाढत 45 झालं, नाही का.
आता काही काही बिचारी 50-50ची झाली. आता तर कठीण झालं. आता थोडं लग्नाचं मुलींचं सोपं झालं, आता मुलांचं कठीण झालं. तुमचं आता मुली भेटणं कठीण झालं. आमचे एक महाराज लोक विचारत असतात, तुझं नाव काय रे? सरळ बस रे. हा, राजवी. संदीप जाधव. राजवी. मामा आहे का तुला? आहे मामा? मामाला पोरगी आहे का? नाही. मग पक्वा सोडू नको बाबू तू आता. आहे ना? न विचारता आहे सांगितलं त्यांना. आतापासून आहे तो, आतापासून त्या विचारात आहे की तुझं कसं आहे रे? का मामाच मोकळा आहे अजून? सज्जनानो, हा विनोद सोडा. लग्न ठरवलं एका तरुणाने, अनुभवासाठी सांगतो. आणि आपल्या लग्नामध्ये एकही म्हातारा न्यायचा नाही असं ठरवलं. सगळे म्हातारे पाठवून द्यायचे सप्त्याला. लग्नामध्ये म्हातारा न्यायचा नाही असं ठरवलं. खूप मोठ्या गाड्या त्यांनी सांगितल्या. फार मोठं थाटात त्याला लग्न करायचं होतं. आणि बस गाड्यामध्ये सगळे तरुण बसले. लक्झऱ्या गाड्या होत्या, जीप गाड्या होत्या. ह्या सगळ्या व्हिडिओ कॅसेट वगैरे सगळं तयार होतं. आणि प्रत्येक गाडी परत जितके मुलं असतील त्याला लागतील तेवढे बॉक्स ठेवले. बॉक्स बॉक्स कशाचे बॉक्स? पाण्याचे नाही. आणि नवरदेवाच्या भावाला असं वाटलं सगळे तरुण आहेत, एकही म्हातारा न्यायचा नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे. पण एक आपला चुलता सोबत असला पाहिजे, एक तरी म्हातारा सोबत असला पाहिजे. मग त्यांनी चुलत्याला घेतलं. त्या लक्झरीची डिक्की फार मोठी असते, पाहिलीशील तुम्ही. लक्झरी गाडीची डिक्की फार मोठी असते. त्या डिक्कीमध्ये तो चुलता घातला. बाहेरून कुलूप लावून घेतलं. सगळं लग्न त्या गावामध्ये गेलं. सगळे मुलं खाली उतरले. नवरदेव घोड्यावर बसला. असे नाचत 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 सगळे त्या मंडपामध्ये पोहोचले. मंडपाच्या बोहल्यावर जाऊन नवरदेव बसला. सगळे तरुण मंडपामध्ये बसलेले होते. त्यात एक नवरीकडचा म्हातारा होता. याची गंमत घ्यावी म्हणून त्या म्हाताऱ्याने विचार केला. आणि नवरी येण्याच्या अगोदर त्या म्हाताऱ्याने त्या मुलांना प्रश्न विचारला, काय रे पोरं हो? म्हटले काय काकाजी? आमची मुलगी नेण्यासाठी आलात? म्हटले हा आलो. मुलगी नेणार? म्हटले मुलगी नेणार. आंधण? म्हटले आंधण सुद्धा नेणार. हा काय टेम्पो त्याच्यासाठीच उभा आहे. मुलगी नेणार, आंधण नेणार. तशी आमच्या मुलीला आम्ही 4 एकर जमीन दिली, ते सुद्धा तुम्ही नेली पाहिजे. आणि नेत नसाल तर आम्ही तुम्हाला मुलगी देणार नाही. बापरे, उतरली ना यांची. रामभाऊ, अरे जमीन कशी नाही? जमीनचा प्रश्न कसा सोडवायचा? जमलं ना? तुम्हाला कसं काय समजलं मला हे जमलं म्हणून? बरं चला. तेवढ्यात त्या नवरदेवाच्या भावाला चुलत्याची आठवण आली. डिक्की उघडली. जिवंत होता बिचारा, बाहेर काढला. झटकून काढला. मंडपामध्ये नेऊन उभा केला. ऐका आता, एका बाजूने नवरीकडचा म्हातारा, दुसऱ्या बाजूने नवरदेवाकडचा म्हातारा. दोघे उभे राहिले. नवरीकडच्या म्हाताराने तोच प्रश्न या म्हाताराला विचारला. मुलगी नेणार? म्हटले नेणार. आंधण नेणार? म्हटले नेणार. जमीन? म्हटले जमीन सुद्धा नेणार. फक्त एका अटीवर नेणार. म्हटले कोणची अट आहे? अट ही आहे, जी मुलगी नेणार ती जशी मंडपात आहे, जी आंधण नेणार ते जसं मंडपात आहे, तशी 4 एकर जमीन तुम्ही मंडपात घेऊन या, आम्ही घेऊन जायला तयार आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, बोलण्यासाठी जर माणसाला अनुभवाची गरज असेल. मोबाईल चालू आहे तुमचा कोणाचा तरी? मोबाईल कोणाचा चालू आहे? चार्जिंगला लावला का कोणी? बंद करा. बोलण्यासाठी जर अनुभवाची गरज आहे तर प्रपंचामध्ये जगण्यासाठी सुद्धा अनुभवाची गरज आहे. माझ्या तरुणांनो, तुम्ही शिकलेले असाल, पण शिक्षणापेक्षाही घरातल्या माणसाच्या अनुभवाचा प्रभाव आणि खऱ्या अर्थाने अनुभव
हा खऱ्या अर्थाने घेऊनच आपण भविष्यातली वाटचाल केली पाहिजे. अनुभव फार महत्त्वाचा आहे. इथपर्यंत आपण आलो. आता पुढचा माझ्या बोलण्याचा टप्पा आपल्या लक्षात आला पाहिजे. अनुभव कसा महत्त्वाचा आहे. अनुभव अनेक प्रकारचे आहे. एक प्रपंचातला अनुभव, एक परमार्थातला अनुभव आहे. प्रपंचामध्ये जर अनुभवाची गरज असेल तर परमार्थामध्ये तर अनुभवाशिवाय काही चालू शकत नाही. परमार्थामध्ये सांगू तुम्हाला, वयाला किंमत नाही, अनुभवाला किंमत आहे. चांगदेव महाराजांचं वय 1400 वर्षाचं होतं. मुक्ताबाईचं वय 6 वर्षाचं होतं. पण चांगदेव महाराजांना म्हणावं लागलं, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. देव बोले गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. सांगदेव झाले आधी गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. वेळ आहे त्याला अजून, हंडीला वेळ आहे अजून, थोडं थांबत. मी सांगतो त्यावेळेला फोडायचीच आहे, पण थोडा वेळा नाही. वेळ आहे ना अजून, काय टाकू फोडू? प्रपंचातला अनुभव, परमार्थातला अनुभव. ऐका गड्या, तुम्ही सुज्ञ श्रोते आहात. प्रपंचातला अनुभव अयथार्थ आहे, त्याला काही किंमत नाही. आणि परमार्थातला अनुभव यथार्थ आहे की त्याला फार मोठी किंमत आहे. प्रपंचातला अनुभव तुम्हाला कितीही असू द्या, तो प्रपंच तुम्हाला कधी मान देणार नाही. आणि पारमार्थिक अनुभव असणाऱ्याचा एखाद्या वेळेला लोक अपमान करतील, पण मला असं वाटते की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही नीती त्यांचा मान कधी कमी होऊ देणार नाही. प्रपंचातला अनुभव असणारी माणसं खूप आहे. प्रपंचामध्ये बोलण्यासाठी हुशार असणारी माणसं खूप आहेत. प्रपंचामध्ये पदाने आणि पैशाने श्रीमंत असणारी माणसं खूप आहेत, खूप आहेत. मानही त्यांचा आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचा मानही आहे. पण मला असं वाटते की पैसा संपल्यानंतर त्यांचा मान कमी होत असतो, की किंवा पैशाला सोडून त्यांना तरी जावं लागतं, किंवा त्यांना सोडून पैसा तरी निघून जात असतो. हा प्रपंचातला अनुभव आहे, लक्षात ठेवा. मी नेहमी विचारेन, हो चोपदार तुमचं नाव काय? सुखदेव. तुमच्या वडिलाचं नाव? बाबूराव. तुमच्या आजोबाचं नाव? रामदास. तुमच्या पंजोबाचं नाव? पंजोबाचं नाव माहीत नाही का? पंजोबाच नव्हता तुम्हाला? बघा मी काय सांगतो ते ऐका तुम्ही. यांना यांच्या पंजोबाचं नाव माहीत नाही का? पंजोबाच नाही, नाव माहीत नाही. तुम्हाला सुद्धा नाही, मला सुद्धा नाही, मला सुद्धा नाही. मी असं म्हणतो, समजा चोपदारचे पंजोबा नसते तर? चोपदार नसते, चोपदार नसते. माझे पंजोबा नसते तर मी नसतो. तुमचे पंजोबा नसते तर तुम्ही नसते, तुम्ही नसते. एका माणसाने आम्हाला ते सगळं दाखवलं. आणि खरं म्हणजे काही लोकांना ते दाखवण्याची फार सवय असते. महाराज हे 2-3 ट्रॅक्टर आहेत, ही गाडी आपलीच आहे, हे थार आता पोराने घेतली, थार आता घेतली, त्याला घेऊन दिली. आणि 50 एकर ऊस आहे, काही द्राक्ष आहेत, आणि हा बंगला 3 बंगले 3 पोरांसाठी बांधलेत. आणि खरं म्हणजे हे तुम्हाला सांगतो की हे सगळं आपल्यापासून आहे, बापाचं काही नव्हतं. हे सगळं आपल्यापासून आहे, बापाचं काही नव्हतं. हे सगळं आपल्यापासून आहे. त्याला मी विचारलं, हे सगळं जरी तुझ्यापासून असलं तर तू कोणापासून आहेस? आणि त्याने हे दाखवता दाखवता मी त्याला विचारलं, काय हो आता पुढे एकादशी आहे. म्हटले हां. एकादशीचं व्रत तुम्ही करत असता का? म्हटले त्या भानगडीत काही आपण पडत नाही महाराज, एकादशीच्या भानगडीत आपण काही पडत नाही. एकादशीच्या भानगडीत पडत नाही म्हटल्यानंतर ते बैल होते, मस्त बैल होते. त्यांना त्या बैलाकडे बोट दाखवलं आणि त्याला विचारलं, या बैलाला एकादशी आहे का? तर म्हटलं असं काय म्हणताय महाराज, बैल कुठं एकादशी धरत असतात का?
तुमच्या लक्षात आलं का नाही काय? या बैलाला एकादशी आहे का? तो म्हटलं काय बोलताय महाराज, बैल कुठं एकादशी धरत असतात का? बैल प्रपंचातला अनुभव किती मोठा असू द्या, किंमत नाही राजांनो, किंमत नाही. तुमच्या पंजोबाचं तुम्हाला माहित नाही, हे तुमच्या पंजोबाची किंमत आहे, लक्षात ठेवा. 150 वर्ष झाले असतील पण माहित नाही आपल्याला आपल्या पंजोबाचं नाव, आपल्याला माहित नाही. पण मला दुसरा प्रश्न विचारतो, या तुम्हाला तुमच्या पंजोबाचं नाव माहित नाही, फक्त 100-150 वर्ष झालेत, पण असा या ठिकाणी कोण आहे की ज्याला ज्ञानोबा रायचं नाव माहित नाही? 700 वर्ष झाले. असा या ठिकाणी कोण आहे की ज्याला जगद्गुरु तुकोबा रायांचं नाव माहित नाही? 400 वर्ष झालेत. असा या ठिकाणी कोण आहे? उभा आहे वाटते इलेक्शनला बरं. सगळ्या आता कोणालाही द्या पण नंतर माझ्याकडे लक्ष द्या असं म्हणणं. विठाला काय सांगत होतो? 400 वर्षानंतरही ज्यांची आठवण आपण विसरत नाही, 700 वर्षानंतर सुद्धा त्यांची वारी केल्याशिवाय आपण राहत नाही. नामदेव महाराजांचं नाव आपण आजही विसरायला तयार नाही. सावतोबाची आठवण आपण त्यांच्या समाधी सोहळ्याला केल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर आपण जय जयकार केल्याशिवाय राहत नाही. काहीही संबंध नाही महाराज त्यांचा आणि आपल्या रक्ताचा, तरी सुद्धा आपण त्यांना विसरत नाही. याचं कारण असं आहे, आपल्याला फक्त प्रापंचिक अनुभव आहे म्हणून प्रपंचातले लोक आपली आठवण ठेवत नाही, ते पारमार्थिक अनुभवाने जगतायत म्हणून 400 वर्षानंतर सुद्धा आपण त्यांना विसरत नाही. हा एकंदरीत आपला आणि साधूचा विचार आहे, आम्हाला पुढे न्यायचा आहे तुम्हाला. विषय असा आहे की परमार्थातला अनुभव यथार्थ का, प्रपंचातला अनुभव अयथार्थ का? त्याचं कारण असं सांगतो. यांना घेऊन जा, या नेत्याला घेऊन जा तिकडे. आता अहो आम्ही तुम्हालाच मत देऊ, जा बाबा जा. जा बाबा जा, आई जोड जा. नाही काय हरकत नाही, काय यथार्थ आणि अयथार्थ का म्हणतात त्याचं कारण सांगतो, ऐका आता. जो अनुभव देशाने बदलतो, जो अनुभव कालाने बदलतो, जो अनुभव वस्तूने बदलतो, तो अयथार्थ आहे. जो अनुभव कालाने बदलत नाही, जो अनुभव देशाने बदलत नाही, जो अनुभव वस्तूने बदलत नाही, तो यथार्थ आहे. ऐका, थोडं जड जाईल पण ऐका. प्रपंचातले अनुभव सारखे बदलत राहतात. प्रपंचातलं काल बदलला की अनुभव बदलतो, देश बदलला की अनुभव बदलतो, आणि वस्तू बदलली की अनुभव बदलतो. ऐका आता, देश बदलला की अनुभव बदलतो. आता हा देश आहे भैरवनाथ ना, भैरवनाथांच्या दरबारामध्ये आपण उपस्थित आहोत. एक कीर्तनकार मस्त फेटा बांधून पर्ण बांधून तुमच्यासमोर उभा आहे, लांबचा आहे, तुतारीवाला आहे, हे सगळे चोपदार आहेत, हे सगळे टाळकरी आहेत. हा अनुभव इथला आहे. अभंग ऐकायला भेटत आहे, तिथला अनुभव आहे. याला कीर्तन म्हणतायत, इतका अनुभव आहे. या देशातला अनुभव आपला कीर्तनाचा आहे. पण आपण इथून गेलात घरी, घरी गेल्यानंतर तुम्ही जर चित्रपट पाहायला लागला, तिथला अनुभव तुमचा वेगळा आहे, तिथला अनुभव वेगळा आहे. बरोबर आहे ना? इथं अभंग ऐकायला भेटतात, तिथं गाणे ऐकायला भेटतात, नाही का? इथं अभंग आहेत, तिथं गाणे आहेत, असा अनुभव आहे. म्हणजे प्रपंचातला अनुभव देशाने बदलतो. पुढे ऐका, प्रपंचातला अनुभव कालाने सुद्धा बदलतो, कालाने बदलतो. सप्ताचा काल असला की अनुभव वेगळा आहे, इलेक्शनचा काळ असला की अनुभव वेगळा आहे ना? सप्ताचा काळ असला की माळ घालायची इच्छा होते, असं होते ना, घालायची इच्छा, अनुभव वेगळा आहे. सप्त्याच्या काळातला आपला अनुभव वेगळा आहे आणि दुसऱ्या काळातला आपला अनुभव वेगळा आहे. हा प्रपंचातला अनुभव आहे. तिसरा सांगतो, प्रपंचातला अनुभव वस्तूने सुद्धा बदलतो,
वस्तू बदलली की प्रपंचातला अनुभव बदलतो. मी महिलांना विचारतो, मृग नक्षत्रामध्ये एक किडा निघतो बघा, निघतो ना मृग नक्षत्रात किडा निघतो, त्याला काय म्हणतात? मिरुग म्हणतायत. मिरुग निघाल्यानंतर त्याचं लोणचं करता तुम्ही, बरोबर आहे? मग काय करताय? त्याची पूजा करताय. हां, पूजा करताय. मृग नक्षत्रामध्ये मिरुग नावाचा किडा निघाला की तुम्ही त्याची पूजा करताय. तसं तुमच्या डोक्यामध्ये कधी कधी जो किडा निघतो त्याची पूजाच करता ना तुम्ही? नाही ना, त्याची पूजा नखावर करतो. हो. ऐका आता, म्हणजे देशाने बदलणारा, कालाने बदलणारा आणि वस्तूने बदलणारा अनुभव प्रपंचात येत असतो. पण जो अनुभव कालाने बदलत नाही, देशाने बदलत नाही आणि वस्तूने बदलत नाही, तो परमार्थातला अनुभव असतो. काल कोणचाही असू द्या, जागृती स्वप्नी सुषुप्ती आठवे, जागृती स्वप्नी सुषुप्ती आठवे, जागृती स्वप्ने सुषुप्ती आठवे, जागृती स्वप्ने सुषुप्ती आठवे, जागृती स्वप्नी सुषुप्ती आठवे, जागृती स्वप्नी सुषुप्ती आठवे, जागृती स्वप्ने सुषुप्ती आठवे, जागृती स्वप्ने सुषुप्ती आठवे, रूप पाहता आनंद साठवे, रूप पाहता आनंद साठवे, जागृती स्वप्ने सुषुप्ती आठवे, जागृती स्वप्ने सुषुप्ती आठवे. काल जागृतीतला असू द्या, काल स्वप्नातला असू द्या, काल सुषुप्तीतला असू द्या, अनुभव एक आहे. देश कोणचाही असू द्या, कोणचाही देश असू द्या, परमार्थातला अनुभव एक आहे. का पग दारू देख अनेरा, देखे तू सब वहिने गेला, हा परमार्थातला अनुभव आहे. वस्तू कोणची असू द्या, अनुभव एक आहे. इथपर्यंत आलो आपण, आता अभंगात प्रवेश करायचा आहे. हो, वस्तू कोणची असू द्या, अनुभव एक आहे. आपले अनुभव बदलत राहतात, बदलत राहतात. आपला घरचा अनुभव वेगळा असतो, दारचा अनुभव वेगळा असतो. घरामध्ये बाहेर जरी मिशाला तूप लावून माणसं फिरत असले तरी घरी गेल्यावर म्याव नाही का, असं घरचा अनुभव वेगळा असतो, बाहेरचा अनुभव वेगळा असतो. एक भेटला मला, का रे खूपच नाराज दिसतो रे, काय करतं म्हणे राजा, खूपच डोकेदुखी भेटली म्हणे. डोकेदुखी म्हणजे नेमकं काय रे, काय करावं म्हणे, खूपच भांडखोर आहे म्हणे, खूपच भांडते. म्हटलं नाव काय आहे रे? नाव शांताबाई आहे म्हणे. नाव शांताबाई आहे म्हणे, पण भांडायला लागले की कुत्र्याचीच आई आहे म्हणे. माझ्याशी तर रोजच भांडणं होतात म्हणे. मग त्याला मी सांगितलं, तुम्हालाही पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. म्हटलं एक काम कर, भांडणं होतात ना, म्हटलं होतात, एक काम कर, जी वस्तू तुझ्या जवळ आली तिची स्तुती करायची, भांडणं होणार नाही, बरोबर आहे? समजा पाणी आलं, पाण्याची स्तुती करायची, वा रे वा पाणी, याला म्हणतात पाणी. काय प्याला, काय प्याला, काय नकाशे काढले आमच्या सौभाग्यवतीने याच्यावर. आता 8-10 दिवस झाले घासलाच नाही ना, त्याच्यामुळे नकाशे निघणारच आहे. पिऊन घ्यायचं पाणी, भांडण होणार नाही. चहा आला, वा रे वा चहा, याला म्हणतात चहा, पत्ती सहित चहा, पत्ती सहित चहा. पत्ती खाली बसू द्यायची, वरचा चहा पिऊन घ्यायचा, भांडण म्हणून सांगत जाणं. आता तुम्हाला अनुभव आहे ना, भांडण होणार नाही. हा, जेवायला बसलं, भाजीची स्तुती करायची, वा रे वा भाजी, याला म्हणतात भाजी, काय सुंदर भाजी, वा रे वा कालवण, काय कालवण केलं आमच्या सौभाग्यवतीने, त्या बटाट्याचा आणि त्या रशाचा काही संबंधच ठेवला नाही बिचारीने, वा रे वा कालवण, स्तुती करायची, भांडण होणार नाही. याला असं वाटलं की आज आपल्या घरी भांडण होणार नाही. घरी गेला, बसला जेवायला आणि कालवणाची स्तुती करायला सुरुवात केली, वा रे वा कालवण, वा रे वा भाजी, याला म्हणतात भाजी, काय सुंदर भाजी, काय रसेबाज भाजी. असं कालवणाची ज्यावेळेला स्तुती करायला सुरुवात केली तसा त्या बाईचा पारा धीरे 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 असा डोक्यात गेला. डोक्यात पारा गेल्याबरोबर त्या बाईने पाहता काय, ते भाजीचं पातेलच फेकून दिलं बाहेर. तो म्हटलं साल, बाबाने सांगितलं हे उलटच आहे. बाबाने सांगितलं भांडण होणार नाही, आता भांडण नक्की आहे. आता पातेलं ज्या अर्थी फेकल्या गेलं त्या अर्थी आता काय होतं काय सांगावं. समोर उभी राहिली
कंबरवर हात ठेवला आणि म्हटली 10 वर्षापासून भाजी करते, एकदा सुद्धा या माणसाने कधी भाजीचं कौतुक नाही केलं. असंच ना? 10 वर्षापासून भाजी करते म्हणे, एकदा सुद्धा या माणसाने कधी भाजीचं कौतुक केलं नाही, आजच दुसऱ्याच्या घरची भाजी आणली. हा अनुभव आहे आपला, हा प्रपंचात येत असतो. एक गोष्ट सांगू का, काही अनुभव सांगण्यासारखे असतात, काही अनुभव न सांगण्यासारखे असतात. काही घेण्यासारखे असतात तर देण्यासारखे नसतात, काही देण्यासारखे असतात तर घेण्यासारखे नसतात, काही घेण्यासारखी नसतात आणि देण्यासारखी नसतात, काही घेण्यासारखी असतात आणि देण्यासारखी असतात. प्रपंच हा असा आहे माझ्या दादांनो, वस्तूने प्रपंचातला अनुभव बदलतो. आता अभंगात येऊ आपण, पण परमार्थातला अनुभव बदलत नाही. वस्तू कोणची असू द्या, अनुभव एक आहे. विठ्ठला आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो महिलांना. तुमच्याकडे दुधाला काय म्हणतात? अरे दुधाला काय म्हणतात? दूधच म्हणतात. ताकाला काय म्हणतात? ताकच म्हणतात. लोण्याला काय म्हणतात? लोणीच म्हणतात. तुपाला काय म्हणतात? तूप म्हणतात. अगोदर तूप असते, नंतर त्याचं लोणी करतात. अगोदर लोणी असते, नंतर त्याचं तूप करतायत. बरोबर आहे इथपर्यंत? लोण्याला तुम्ही लोणी म्हणताय हे बरोबर आहे, ताकाला तुम्ही ताक म्हणताय हे बरोबर आहे, दुधाला तुम्ही दूध म्हणतायत हे बरोबर आहे, तुपाला तुम्ही तूप म्हणतात हे बरोबर आहे. आता पुढे सांगा, त्याच तुपाला जर कोणी हरी म्हणत असेल तर, त्याच दह्याला जर कोणी हरी म्हणत असेल तर, त्याच लोण्याला जर कोणी हरी म्हणत असेल तर हे चूक आहे का बरोबर आहे? अरे दह्याला दही म्हणणं हे बरोबर आहे का दह्याला हरी म्हणणं हे बरोबर आहे? कसं काय बरोबर आहे? दोन्ही कसं काय? दोन्ही पक्षाचं नका, एका कुठं तरी पहा. लाडकी बहीण आहे बाबा हे आता. दह्याला दही म्हणणं हे जर बरोबर आहे तर त्या दह्याला हरी म्हणणं हे बरोबर आहे का चूक आहे? मी असं म्हणतो, दह्याला दही म्हणणं हे चूक आहे, दह्याला हरी म्हणणं हे बरोबर आहे. आणि म्हणून विकिता गोरस घ्या म्हणे हरी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, विकिता गोरस. कोणी एकी भुलली नारे, 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 कोणी एकी भुलली नारे. विकिता गोरस घ्या म्हणे हरी, 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 विकिता गोरस घ्या म्हणे हरी. देखिला डोळा बैसला म्हणे, 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 देखिला डोळा बैसला बैसला म्हणे. महाराज म्हणतात, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. एक हा शब्द महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. आपल्याला सगळे उपास करताना दिसत असले, खरं बघा तुम्हाला सांगू का, उपास धरणं हा विषय वेगळा आहे,
उपास करणं हा विषय वेगळा आहे. उपास धरणारे वेगळे असतात, उपास करणारे वेगळे असतात. उपास धरणारे दशमीपासूनच सावध असतात, उद्याचा उपास आहे म्हणून, नाही का. उपास धरणारे दशमीपासूनच सावध असतात, उद्याचा उपास आहे म्हणून. द्वादशीला सकाळी सावध होतात, कालचा उपास झाला म्हणून. पण उपास करणारे जे आहेत ना, ते 3 दिवस उपास करतायत. दशमीलाही करतायत, एकादशीलाही करतायत आणि द्वादशीलाही करतायत, लक्षात ठेवा. आणि म्हणून परमार्थ करणं, परमार्थात असणं हा भाग वेगळा आहे आणि परमार्थ करणं हा भाग वेगळा आहे, बरं का. असणं हा भाग वेगळा आहे. विठाला कुठंतरी तुमच्या जीवनामध्ये थोडं थोडं परिवर्तन झाल्याशिवाय तुम्ही पारमार्थिक मुक्कामाला कसं काय पोचणार दादा? किती दिवस ऐकणार आपण? किती दिवस आम्ही कीर्तन करणार? जर परिवर्तन नसेल आमच्या जीवनामध्ये, तर परिवर्तन नसेल तर परिवर्तनाने शोभत असतो परमार्थ, परिवर्तनाने सिद्ध होतो असतो परमार्थ. आणि कधीतरी त्याच्या मुक्कामाचा विचार करून केला जातो, त्याला परमार्थ म्हणतायत, नाही तर काहीचा विचारायचा मुक्काम हा किती दिवस एकाच ठिकाणी आपल्याला दिसतो, किती दिवस असू द्या एकाच ठिकाणी दिसतो. आता मी 7वी नापास आहे, बरं का. 7वी नापास ठरल्याप्रमाणे झालो आम्ही आणि मग इकडे आलो. हो, एक बिचारा अशिक्षित बाप होता, त्याचा सुशिक्षित मुलगा, आणि तो बाप आम्हाला सांगत होता, महाराज आपले चिरंजीव आहेत आणि 5 वर्षापासून सप्लिमेंटरी देत आहेत म्हणे. म्हटलं चांगली गोष्ट आहे हो, 5 वर्ष सप्लिमेंटरी म्हटल्यावर किती मोठी नोकरी लागेल. आता सप्लिमेंटरी कशाला म्हणतात ते त्याच्या बापालाही माहीत नव्हतं, मलाही माहीत नव्हतं. 5 वर्ष एकाच वर्गात 72. म्हणून एक हे म्हणण्याचा अर्थ असा आहे, अनेक लोक जरी आपल्याला करताना दिसत असले, धरताना दिसत असले, तरी त्याच्यामध्ये असणं हा भाग आणखी वेगळा आहे. मनुष्यानाम सहस्रेषु. माझ्या दादांनो ऐका, तुम्ही आता 12 वाजेपर्यंत माझ्याच ताब्यात आहात, मग ऐकावं लागेल तुम्हाला. परमार्थातला खऱ्या अर्थाने एखादा माणूस परमार्थ करतो, आस्तेची ये महापुरी रिगताती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पहिलं तरी विपायला निघे. तो विपायला एखादा असतो. चांदण्या अनेक असल्या तरी चंद्र एखादा असतो, चंद्र एखादा असतो. गारा अनेक असल्या तरी हिरा एखादा असतो, हिरा एखादा असतो, नाही का. दया दुधा ताक भरपूर असलं तरी लोणी एवढंसं असतं आणि एखादं असतं. तसं समाजामध्ये समाज परमार्थ करत असताना दिसत असला तरी तुकोबा रायांसारखा एखादा असतो, लक्षात ठेवा. निळोबा रायांसारखा एखादा असतो. तो एखादा सुद्धा फार महत्त्वाचा असतो, बरं का. एखादा सुद्धा फार महत्त्वाचा असतो. गावातला एखादा माणूस सुद्धा गाव पुढे नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. एक असला तरी चालेल, पण तो नेक असला पाहिजे, नाही का. एक असला तरी चालेल, पण तो नेक असला पाहिजे. मी खरं बोलेल की गावातला करता माणूस सरळ असला पाहिजे. जो सरळ असेल तो गावातला करता असला पाहिजे, सरळ असला पाहिजे. गाव हेच त्याचं कुटुंब असलं पाहिजे, मग मात्र तो त्या गावाला पुढे नेल्याशिवाय राहत नसतो. म्हणून एखादा का असेना आपण गावात चांगला माणूस असला पाहिजे. एखादा का असेना, नाही का. परमार्थामध्ये एकच असतो तो, पण चांगला असला पाहिजे की ज्याच्याकडे पाहून ज्याच्या पाठीमागं आपण चालत राहिलो पाहिजे, असा एखादा असला पाहिजे. देशाला पुढे नेणारा सुद्धा अनेक नसतात, पण एखादा तरी असा असला पाहिजे की त्याने देशासाठी आपल्या बायकोला सोडून दिलेलं असलं पाहिजे, नाही का. देशासाठी त्याने कुटुंबाचा त्याग केलेला असला पाहिजे. देशासाठी त्याने आपल्या अंगावर भगवे वस्त्र परिधान करून फक्त देश हाच माझ्यासाठी सर्वस्व आहे असं म्हणणारा एखादा तरी देशामध्ये असला पाहिजे की जेणेकरून आपल्या देशाला दिशा घेता येईल, दिशा घेता येईल. अनेक लोक कधीच नसतात दादा, अनेक लोक कधी नसतात. म्हणून कोणी एकी भुलली नारी. कसं असते पहा, गावातला एखादा, घरातला एखादा करता माणूस जर चांगला असेल तर त्या घरातल्या लहान माणसाचे गुन्हे सुद्धा लोक क्षमा करत असतात. असंच ना, लहान जाऊ दे, अरे तो रामभाऊचा मुलगा आहे असू दे, माणूस चांगला आहे जाऊ दे, लहान माणसाचे गुन्हे सुद्धा झाकल्या जातात, आहे का. आणि सगळे जर सारखे असले तर मग कोण कुणाचा गुन्हा झाकणार. आणि म्हणून या ठिकाणी विचार करत असताना महाराज म्हणतायत कोणी एकी भुलली नारी, आणि भुलल्यामुळे विकिता गोरस घ्या म्हणे हरी.
डोक्यावर दैदूत होतं आणि काय म्हणत होती, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद 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 घ्या कोणी दामोदर घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या तव तव हसती मधुर जागे तव तव हसती मधुर जागे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या भुलल्यामुळे डोक्यावर दैदूत असताना ते गोविंदू घ्या असं म्हणत होत्या. ऐका आता, भुलण्याचे काही कारण आहेत बघा. माणूस का विसरतो, का भुलतो, तुम्ही सुज्ञ श्रोते आहात म्हणून सांगतो. भुलण्याचं पहिलं कारण आहे क्रोध. क्रोधामुळे माणूस भुलतो. समोर कोण आहे याचा विचार करत नाही. समोर मोठा माणूस असला तरी त्यालाही आरेतुरे क्रोधामुळे माणसं बोलत असतात. कधी कधी तुम्हाला सांगतो, मुलंसुद्धा बापाला आरेकारे बोलतायत ना, क्रोधाचा परिणाम आहे. कधी कधी बिचारी ते सुद्धा, ती म्हणजे कोण, हो, ती सुद्धा एकदम रागामध्ये असली तर मालकाला सुद्धा आरेतुरे बोलण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्रोध आहे. क्रोधामुळे आपल्या समोर कोण आहे माणूस विसरतो. कोणी एकी भुलनी नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. भुलण्याचं पहिलं कारण आहे क्रोध. भुलण्याचं दुसरं कारण आहे लोभ. भुलण्याचं तिसरं कारण आहे भ्रम, नाही का. भुलण्याचं चौथं कारण आहे व्यसन आणि भुलण्याचं पाचवं कारण आहे प्रेम. व्यसनामुळे माणसं भुलतात आणि प्रेमामुळे माणसं भुलतात. क्रोधामुळे जमदग्नी भुलले होते, नाही का. म्हणून क्रोधामुळेही माणसं भुलतात, भ्रमामुळे माणसं भुलतात, लोभामुळे माणसं भुलतात, व्यसनामुळे माणसं भुलतात. व्यसन माणसाला भुलवते. काय झालं पहा, दोन गावं जवळजवळ होते. आता तुमचं हे गाव कोणचं आहे, माठ. जवळ कोणचं आहे, राजापूर. राजापूर आणि माठ हे दोन गावं जवळजवळ होते. आणि माठला न्हावी होता पण ब्राह्मण नव्हता. राजापूरला ब्राह्मण होता पण न्हावी नव्हता, नाही का. आणि त्यावेळेला ज्या गावाला न्हावी होता त्या गावाला ब्राह्मणाचं काम पडलं, ज्या गावाला ब्राह्मण होता त्या गावाला न्हाव्याचं काम पडलं. ब्राह्मणाचं काम आहे हजामत करणे. तुम्ही सावध ऐका नाही याच्यासाठी विचारतो. न्हाव्याचं काम आहे हजामत करणे आणि ब्राह्मणाचं काम आहे पूजा करणे. या ठिकाणी दावा होता, त्या ठिकाणी सत्यनारायण होता. सत्यनारायण होता त्या ठिकाणी ब्राह्मणाची गरज होती. दावा होता त्या ठिकाणी न्हाव्याची गरज होती. दोघंही निघाले. दोघंही निघाल्यानंतर एक मस्त मधामध्ये आंब्याचं झाड होतं. आहे का, आहे. अरे वा, योगच आहे मग. त्या आंब्याच्या झाडाखाली दोघंही बसले. बसल्यानंतर न्हाव्याला थोडी सवय होती. न्हाव्याने ती हातावर काढली. हातावर काढून हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. यात फरक आहे बरं का, याच्यात तोपदार फरक आहे. हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. हा फरक तुम्हाला सुद्धा माहीत आहे वाटते. त्याने काढली आणि चोळायला पाणी टाकून सुरुवात केली. नंतर असंच ना, पाणी झारून काढलं. चिलमीमध्ये ती भरली. काथ्याची दोरी काढली. ते गाठ बांधली. ते पेटवली. ब्राह्मणबुवाच्या हाती दिली. एवढं तर पेटवा म्हणे तुम्ही आता. ब्राह्मणबुवाने ते पेटवलं. पेटवल्यानंतर जसा हुक्का मारला, ब्राह्मण न्हाव्याचा चेहरा पाहिला. बापरे, यातला आनंद काही वेगळाच आहे असं ब्राह्मणबुवाला वाटलं. आपण लाडू तर नेहमीच खातो पण याचाही थोडंसं पाहिलं पाहिजे काय आहे नमुना हा. म्हणून ब्राह्मणबुवाने सुद्धा हुक्के 2-4 मारले आणि दोघंही व्यसनामुळे कुठं जायचं विसरले. अजून कसे येत नाहीत ब्राह्मणबुवा, न्हावे बुवा अजून कसे येत नाहीत. म्हणून लोक बोलवायला गेले. हे दोघं जण तिथं बसलेले होते आणि गडबडीने दोघंही निघाले. पण गडबड अशी झाली बघा, आणखी एक गडबड अशी झाली
की न्हाव्याची पिशवी ब्राह्मणाने उचलली आणि ब्राह्मणाची न्हाव्याने उचलली. न्हाव्याची पिशवी गेली ब्राह्मणाच्या हाती, ब्राह्मणाची पिशवी गेली न्हाव्याच्या हाती. तिकडे लोक लाईन धरून डोक्याला काय म्हणतात पाणी लावून बसलेले होते, रांगची रांग बसलेली होती. न्हावीबा गडबडीने गेले. आता वस्त्र्याने यांची करायची आहे सगळी, म्हणून हात घातला पिशवीमध्ये, वस्तारा नाही आला, पंचांग आलं. गडबडीने ब्राह्मण बा पूजा करण्यासाठी बसले. त्याला असं वाटलं आता पंचांग काढू, त्याच्या हाती वस्तारा आला. विषय असा आहे की माणूस व्यसनाने भुलतो, व्यसनाने माणूस भुलतो, भ्रमाने माणूस भुलतो, क्रोधाने माणूस भुलतो, पण प्रेमाने सुद्धा माणूस भुलतो. बरं, प्रेमाने सुद्धा भुलतो. खरं सांगा, आई मुलाच्या प्रेमामुळे भुलते. विठाला 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 मुलावर आईचं किती प्रेम आहे. ज्ञानोबा रायांना सुद्धा एक ओवी लिहावी लागली यासाठी. किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. आईला मुलगा किती आवडतो, मला असं वाटतं हे उदाहरण दुसऱ्याकडे नेताच येणार नाही. तो आई इतकाच आवडतो. आई हा विषयच वेगळा असतो महाराज. मुलं किती सांभाळावे लागतात हे मला असं वाटते बापाला अजिबात समजणार नाही. त्यासाठी आईच व्हावं लागेल. रात्रभर रडतायत, मायला जागवतायत, दिवसभर पाळण्यामध्ये झोपतायत, हिला दिवसभर काम करावं लागते आणि मुलासाठी रात्रभर जागं राहावं लागते. बरोबर आहे ना. आईला सांभाळणं येते. बघा, एक दिवस तर भांडणच झालं. हे पोरगं सांभाळता येत नाही तुला, हे पोरगं सांभाळत नाही, हे लहानसं काटतं सांभाळता येत नाही तुला. ते म्हटले असं करा, आज रात्रभर तुमच्याकडेच घ्या हे सांभाळायला, सांभाळून दाखवा म्हणले, मग लक्षात येईल तुमचं हे सांभाळणं किती कठीण आहे. चाल म्हणजे माझ्याजवळ झोपायला दे त्याला रात्रभर. झोपायला त्याच्या मालकाकडे दिलं. त्या ठिकाणी ते रात्री 11 वाजता उठलं. बघा, उठल्यानंतर त्याची भाषा काही बापाला समजत नव्हती. ते वडिलाला म्हटलं, पप्पा मला गाणं गायचं आहे. आता गाणं गायचं म्हटलं, अरे पप्पाला काय माहित आहे गाणं नेमका काय विषय आहे म्हणून. मला गाणं गायचं आहे. मूर्ख कुठला, आता कुठं गाणं गातो रे, सकाळी बघो झोप मुकड्यानं. आणखी 5 मिनिटानं उठलं, पप्पा मला गाणं गायचं आहे. आता गाणं कसं काय थांबेल महाराज, नाही का. आणखी 5 मिनिटानं उठलं, मला गाणं गायचं आहे. पप्पा एका अडोंगावर झाला. मूर्ख कुठला, आता गाणं गायचं म्हणतो, आता मोठ्याने गाऊ नको, माझ्या कानात गा. तुम्हाला काही समजलं का. अरे गाणं म्हणजे गाणं नाही, गाणं म्हणजे सू. गायला ना त्यानं गाणं. मला असं सांगू द्या, हे फक्त आईलाच माहीत असते की कसं सांभाळायचं. देह विसरे आपुला, देह विसरे आपुला, देह विसरे आपुला, देह विसरे आपुला. मातेची चिंती अवघी बालकाची व्याधी. देह विसरे आपुला, देह विसरे आपुला. मातेची चिंती अवघी बालकाची व्याधी. देह विसरे आपुला, देह विसरे आपुला. प्रेमामुळे माय भुलते, माय मुलावर प्रेम करते. तसं गवळणी ज्या भुलल्या होत्या ना, ते क्रोधामुळे नाही, कामनामुळे नाही, भ्रमामुळे नाही, लोभामुळे नाही, व्यसनामुळे नाही, तर त्या फक्त प्रेमाने भुलल्या होत्या. प्रेमाने सुद्धा माणूस खूप भुलत असतो महाराज. आपल्याला माहीत आहे प्रेम हे अत्यंत महत्त्वाचं आहे, भजनापेक्षाही महत्त्वाचं आहे. तुम्ही भजन किती वेळ करताय याहीपेक्षा किती प्रेमाने करताय हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. तुम्ही काम किती करताय याहीपेक्षा किती प्रेमाने करताय हे महत्त्वाचं आहे. आपलं काम आपण प्रेमाने करतो, दुसऱ्याचं काम तुम्ही किती प्रेमाने करताय हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. तुम्ही परमार्थ किती प्रेमाने करताय, तुम्ही सप्ताह किती प्रेमाने करताय, सप्ताहाचा मंडप तुम्ही किती प्रेमाने झाडून काढताय, सप्त्यातले टाळ तुम्ही किती प्रेमाने व्यवस्थित गुंडाळून ठेवताय. प्रेमाने, हां
सप्त्यातली टाळ किती प्रेमाने गुंडाळून ठेवताय तुम्ही, हे महत्त्वाचं आहे बरं का. सप्त्यातली पंगत तुम्ही किती प्रेमाने देताय, सप्त्यामध्ये पंक्तीमध्ये तुम्ही किती प्रेमाने वाढताय, हे लोक जरी पाहत नसले ना तर तो मंदिरातला पाहिल्याशिवाय राहत नसतो. लक्षात ठेवा, त्याचं फलसुद्धा तुम्हाला भेटल्याशिवाय राहत नसते. आपलं असो वा दुसऱ्याचं काम असो महाराज, ते अत्यंत प्रेमाने केलं पाहिजे. एक प्रसंग माझ्या जीवनामध्ये घडला, तो प्रसंग सांगून जाईल की एक पाथर्डी तालुक्यामध्ये माणिकदौंडी म्हणून गाव आहे. मी बऱ्याचदा सांगितलं माणिकदौंडी त्या गावाचं नाव आहे. सकाळचे 5:30-6 वाजले होते आणि त्या ठिकाणी आमची गाडी ॲम्बेसिडर गाडी होती आणि आम्ही येत होतो. आणि कसायाने एक टेम्पो भरला होता. कसायाने गाई रचल्या होत्या त्या टेम्पोमध्ये. तो टेम्पो निघणार तेवढ्यात एका गाईचा पाय असा बाहेर आला होता. तो पाय बाहेर आलेला आम्ही पाहिला आणि पाहिल्यानंतर असं वाटलं की टेम्पो पुढे होता, आम्हाला थांबल्याशिवाय पर्याय नव्हता. तो माणूस खाली उतरला. असं वाटलं की हा आतमध्ये लोटेल तो पाय. त्याने आतमध्ये नाही लोटला तो पाय. आतमध्ये लोटण्याचे कष्ट नाही घेतले त्याने. त्याच्या हातात कोयतं होतं बघा. काटकन तो पाय कापला त्या माणसाने. अक्षरशः 10 मिनटं आम्हाला काही सुधारलं नाही. कचकन डोळे लागले. लक्षात ठेवा, आपल्या देखत हिंदुस्थानमध्ये गाईला देवता मानणारे आहोत आपण, गाईचं दर्शन घेणारे आहोत आपण, गाई गोऱ्याची बारस करणारे आहोत आपण, गोवत्स द्वादशी करणारे आहोत आपण, गोपाष्टमी करणारे आहोत आपण, गाईला नैवेद्य देणारे आहोत आपण. या हिंदुस्थानमध्ये एक कसाई बाहेर आलेला पाय खाटकन कापतो. जरा विचारच केला की या गोमातेची सेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. जेवढं होईल तेवढं, सगळं तर आपण नाही सांभाळू शकणार, पण जेवढं शक्य होईल तेवढी सेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. सज्जनानो, 12-13 पासून याची सुरुवात केली. आज आपल्याजवळ 17 ते 17.5 हजार गोधन आहे. लक्षात ठेवा, पण प्रेमाने करावं लागते बरं का. दुसरा एक प्रसंग सांगून जाईल. आम्ही असंच प्रवास करत होतो. एक पागल माणूस, वेडा माणूस एका कुत्र्याजवळ बसलेला होता. ते कुत्रं जिवंत नव्हतं, मेलेलं होतं आणि मेलेल्या कुत्र्याचे आतडे बाहेर पडले होते आणि तो माणूस ते आतडे बाहेर ओढत होता बरं का भाऊ नाना, आणि खात होता. हे आम्ही पाहिलं. मेलेल्या कुत्र्याचे आतडे खात होता. भूक लागली असेल बिचाराला, काय करेल, म्हणून याच्यावर आपल्याला काही काम करता येईल का म्हणून आम्ही विचार केला. आणि आज तुमच्या सगळ्यांच्या सहयोगाने, प्रभूच्या कृपा आशीर्वादाने आमच्याकडे 280 ते 300 पागल लोक राहत आहेत बघा, ज्याच्या अंगावर किडे पडलेले आहेत. विषय असा आहे की तुम्ही एखादं काम जर प्रेमाने करत असाल ना तर तुम्हाला देव सहकार्य केल्याशिवाय राहत नसतो. निश्चयाचे बळ तुका म्हणे हेचे फळ, तुका म्हणे हेचे फळ, तुका म्हणे हेचे फळ. निश्चयाचे बळ तुका म्हणे हेचे फळ, तुका म्हणे हेचे फळ, तुका म्हणे तेचे फळ. बोलण्याचं कारण सांगितलंय प्रेमामुळे भुलल्या होत्या. आणि माणूस भुलला की त्याच्या कृतीमध्ये बदल होतो, त्याच्या बोलण्यामध्ये बदल होतो. त्यांच्या बोलण्यामध्ये बदल झाला होता, बोलल्यामुळे बोलत होत्या अनेका. विकिता गोरस घ्या मने हरी, कोणी एकी भुलली नारी. विकिता गोरस घ्या मने हरी, ते भुलण्याचं कारणही त्यांनी सांगितलं. देखिला डोळा बैसला माणी, 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 देखिला डोळा बैसला माणी. देखिला डोळा बैसला म्हणी, तोची वदनी उच्चारी. मनामध्ये जे असेल ना ते स्वभावाने बाहेर पडत असतं. लक्षात ठेवा, नाही का. स्वभावे बाहेरी अंतरीचे धावे, स्वभावे बाहेरी धरिताही परी आवरेना. अंतकरणामध्ये असेल ते स्वभावाने बाहेर पडत असतं. आम्ही एका गावामध्ये गेलो. आमचा खानदेशातला भाग आहे बघा, खानदेश नाही का. खानदेश तुम्ही आहे का कोणी खानदेशातला याच्या? इकडे जळगाव भागामध्ये गेलो. एका गावामध्ये गेलो आणि त्यांना विचारलं, का रे हे रामनगर आहे का?
तो म्हटला हाव. काय म्हटला? हाव. त्याला रामनगर आहे का हाव आहे त्याला काही समजलं नाही. दुसऱ्या माणसाला विचारलं का रे रामनगर आहे का? तो म्हटला हाव. हाव. आपण हो म्हणतो तो हाव. काय हाव आहे का रामनगर आहे काही समजत नाही. तिसऱ्या माणसाला विचारलं का रे रामनगर आहे का? तो म्हटला हाव. चौथ्या माणसाला विचारलं का रे रामनगर आहे का? हा हा रामनगरच आहे बरं का, हो रामनगरच आहे हे. त्या माणसाला मी म्हटलं की खरं गड्यात 3 माणसाला विचारलं आणि फक्त हाव सांगितलं. तू जरा समजदार दिसतो, तू जरा सुशिक्षित दिसतो, तू जरा शिकलेला दिसतो. तो म्हटला हाव. तुमच्या लक्षात आलं का? म्हटलं हाव. सगळे हाव. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, देखिला डोळा बैसला म्हणी, तोची वदनी उच्चारी, आपुलियाचा विसर भोडा, गोविंद कडा कौतुके. हा विसर भोडा असला तर याला भोडा म्हणत नाही. परमार्थातला माणूस भोडा दिसत असला तरी तो भोडा नाही. ते भोडेपण म्हणजे मुक्तीला कारण असलेलं भोडेपण आहे. भोडा म्हणजे भक्तीला कारण असलेलं भोडेपण आहे. भोडा म्हणजे बलवान असतो परमार्थातला. म्हणून आपुलियाचा विसर भोडा, गोविंद कळा कौतुके, देखिला डोळा बैसला म्हणी, तोची वदनी उच्चारी. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण येतो. टप्पा असा आहे, लक्षात ठेवा. चांगलं काम करणाऱ्या माणसाचा लोक विरोध करत असतात सगळ्या इकडे, सगळ्या इकडे. तुमच्याही भागात आणि आमच्याही भागात सारखंच आहे बघा. कोणचाही भाग गेला तरी आमच्याकडे म्हण आहे, पैसाला पानं 3च असतात म्हणे. कुठेही जाऊ द्या 3च पानं दिसतात आपल्याला, आहे ना? तुमच्याकडे आहे का ते म्हण? पळसाला 3 पानं. सगळ्या इकडे सारखे लोक असतात महाराज. चांगलं काम करणाऱ्या माणसाचा लोक विरोध करत असतात. पण मी सांगू का, ते विरोध का करतायत? त्यांनी विरोध केलाही पाहिजे, त्यांनी विरोध केलाही पाहिजे. विरोध म्हणजे परीक्षा असते, लक्षात ठेवा. विरोध म्हणजे कस असतो, लक्षात ठेवा. लोखंडाचा कस कोणी घेत नसतो, लोखंडाची परीक्षा कोणी घेत नसते, आणि सोन्याची परीक्षा घेतल्याशिवाय लोक स्वीकारत नसतात, लक्षात ठेवा. लोक जर आपल्या चांगल्या कामाचा विरोध करत असतील तर समजून चला आपली हे परीक्षा घेत आहेत, यांच्या परीक्षेला आपल्याला उतरायचं आहे. तुकोबा यांचे परीक्षा घेणारा सुद्धा रामेश्वर भट्ट तुकोबा परीक्षेला उतरल्यानंतर त्याला म्हणावं लागलं की म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. ती परंपरा आजही कायम आहे. चांगलं काम करत असताना लोक विरोध करत असतात. गाड्या नाना, आम्ही एका ठिकाणी गेलो. एका साधूला विचारलं, काय हो महाराज, आम्ही इतकं चांगलं काम करतो राजा गावासाठी, निस्पृह काम करतो आम्ही गावासाठी. किती चांगलं काम करतो आहे आम्ही गावासाठी. मंदिरासाठी असेल, गावासाठी असेल, लोकांसाठी असेल, ज्यांना बिचाराला दारिद्र्य रेषेचे कार्ड काढून द्यायचे असतील ते काम असेल, इतकं सगळं काम आम्ही करतो. सप्त्यातलं सगळं काम आम्ही करतो. तरीसुद्धा लोक आपली निंदा का करतायत, लोक आमचा विरोध का करतायत? त्या साधूने एक वाक्य जे वापरलं ना, ते आपल्या सगळ्यांच्या कामी पडणारं वाक्य आहे. पहा, ते साधू असं म्हटलं की महाराज, गोष्ट अशी आहे, एकतर माणसाने चांगलं काम करायचंच नाही, एकतर माणसाने चांगलं काम करायचंच नाही, आणि ज्याला करायचं असेल त्याने कणायचं नाही. कणायचं नाही, कणायचं समजते ना? कणायचं नाही, कणायचंच नाही महाराज, करत राहायचं. दुसरं वाक्य फार चांगलं बोलले होते ते, महाराज चांगलं काम करत राहा, चांगलं काम करत राहा, चांगलं काम करत राहा. विरोध करणारे विरोध करत राहतील, करत राहतील, पण तुम्ही जर चांगलं काम करत असाल ना, तर एक दिवस ते लोकसुद्धा तुम्हाला सामील झाल्याशिवाय राहणार नाही. चांगलं काम करणाऱ्या माणसाने कधी पाठीमागं पाहायचं नाही माझ्या राजानो. होत राहील विरोध. ज्ञानोबा राहायचा झाला तर आपल्याला लोक कसं सोडतील, रामप्रभूचा झाला तर आपल्याला लोक कसं सोडतील, निळोबा राहायचा झाला तर आपल्याला लोक कसं सोडतील. चांगल्या माणसाचा विरोध होत असतो, पण त्या विरोधाकडे माणसाने लक्ष द्यायचं नसते. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहीत आहे. विरोधातून स्वराज्य निर्माण झालं, स्वकीयाच्या विरोधातून स्वराज्य निर्माण झालं, अत्यंत जवळच्या लोकांच्या विरोधातून स्वराज्य निर्माण झालं. स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तर शपथ 15व्याच वर्षी घेतली होती, पण स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांना जवळजवळ 25 वर्ष वाट पाहावी लागली. त्या काळामध्ये जर सगळ्यांनीच सहकार्य केलं असतं
तर महाराजांचं स्वराज्य लवकर निर्माण झालं असतं. आणि मला सांगू द्या, महाराजांना जर सगळ्यांनी सहकार्य केलं असतं तर महाराष्ट्राचीच काय लेका तुम्हाला देशातली परिस्थिती फार वेगळी दिसली असती. लक्षात ठेवा, आज ही परिस्थिती आली नसती आपल्यावर. आज आपल्यावर विचार करण्याची परिस्थिती आली नसती. आज विचार करावा लागतो की आपलं पुढे कसं होईल. आपल्या गणपतीच्या मिरवणुकीवर जर दगडफेक होत असेल, आपल्या देवीच्या मिरवणुकीवर जर दगडफेक होत असेल तर भविष्यामध्ये आपलं कसं होईल. आपण या मिरवणुका काढायच्या का नाही, आपण गणपती बसवायचे का नाही, आपण देवीचा उत्सव करायचा का नाही. आज जर ही परिस्थिती आहे, उद्या काय होईल. सज्जनानो, या परिस्थितीचा विचार करणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतो. मी तुम्हाला मनापासून सांगेल, साधू नेहमी भविष्याचा विचार करत असतात. साधू जवळचं कधी पाहत नसतात, ते भविष्याचा विचार करत असतात. नाथ महाराजांनी भविष्याचा विचार केला. ऐका, पहा तुम्ही, भारुडामध्ये लक्षात येईल तुमच्या. ज्ञानोबारायानं भविष्याचा विचार केला, पाचाय तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये लक्षात येईल तुमच्या. सगळ्यांनी भविष्याचा विचार करून काम केलंय. मला असं वाटते आपण सुद्धा देशाच्या भविष्याचा विचार करूनच काम केलं पाहिजे. हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. आणि म्हणून भविष्य अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या भविष्याचा वेध घेणं महत्त्वाचं आहे. सज्जनानो, चांगलं काम करत असताना लोक हसत असले तरी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. झालंय माझं आजचं कीर्तन, 5 मिनिटामध्ये थांबणार आहे मी. मला एक शेर आठवतो बरं का, एक शेर सांगतो तो. शेर असा आहे, सब्र कर बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे. सब्र कर म्हणजे सबूर धर. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? धीर धर, धीर धर. सब्र कर बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे. आणि पुढचा ऐका, हंसी उड़ाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. तुका म्हणे हासे जन, तुका म्हणे हासे जन, देखला डोळा बैसला म्हणे, देखला डोळा बैसला म्हणे. विठोबार घुमाये, विठोबार घुमाये, विठोबार घुमाये, विठोबार, विठोबार घुमाये, विठोबार घुमाये, विठोबार घुमाये, विठोबार घुमाये, विठोबार घुमाये, विठोबार घुमाये, विठोबार भावार्थ सांगितला. चरित्र तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आपल्याजवळ आणखी 15 मिनिट शिल्लक आहेत बघा. खरं म्हणजे आजच्या कीर्तनाचे जे यजमान आहेत ते सुरेश धर्माजी खेडकर असंच ना. दुसरे आहेत हरिभक्तीपरायण सुभाष मारुती खेडकर. आणि तिसरे आहेत हरिभक्तीपरायण हनुमंत हरिभाऊ बोरगे. आहेत ना ते इथं आहेत ना. हो, त्यांचं काम आहे बरं आम्हाला आता. नाही तर तुम्हीच असाल घरी. जाऊ द्या, हे सगळे गेले तरी चालतील बाबा, तुम्ही तिघं नका जाऊ. असो, आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रभूच्या खोड्या आपल्या सगळ्यांना माहीत आहे. प्रभू जे चरित्र करतायत ते गोधने राखतानाचं चरित्र करतात आणि रांगतानाचं चरित्र करतायत. रांगता गोधने राखीता आहे. रांगतानाचं चरित्र आणि गोधने राखतानाचं चरित्र प्रसिद्ध आहे. रांगत रंगणी चोरित लोणी
हे चरित्र आपण पाहिलंय. आणि गोधने राखतानाचं चरित्र असं आहे, गोधने चारा वया जातो शारंग पाणी. गायी राखण्यासाठी सुद्धा प्रभू जात आहेत, अनेक प्रकारचे खेळ खेळतात. गायी राखण्यासाठी जर प्रभू जात असतील, राम अवतार हा गायीच्या आशीर्वादानेच आहेत, नंदिनीच्या आशीर्वादाने आहे. पण त्या अवतारामध्ये मला गायीची सेवा करता आली नाही, म्हणून गोसेवा करण्यासाठी प्रभू गोकुळामध्ये येतात. 11 वर्ष गायीच्या पाठीमागे जात आहेत, सेवा करतायत, गवळणीची सेवा करतायत, गोपाळांची सेवा करतायत, गायीची सेवा करतायत. दादांनो, गायीची सेवा आहे म्हणून तर आपण तिचं दर्शन घेतो ना. मी तर नेहमी असं म्हणेन, प्रापंचिक माणसाच्या जीवनामध्ये कोणताच परमार्थ नाही झाला तरी चालेल, पण प्रापंचिक माणसाने घरातली माय सांभाळली पाहिजे आणि गोठ्यातली गाय सांभाळली पाहिजे. काय दुसरा परमार्थ करू शकताय दादा आपण? गाय जितकी, माय जितकी महत्त्वाची आहे तितकी गाय सुद्धा महत्त्वाची आहे. माईचं आणि गाईचं नातं अत्यंत जवळचं आहे. बघा तुम्ही, हो, माय सुद्धा 9 महिने काही दिवस घेते आणि गाय सुद्धा असंच काहीतरी दिवस घेते, आहे ना? असंच ना, असेच काहीतरी दिवस घेते. बघा, गाईच्या मुलाचा जन्म झाला की ती आपल्या मायला काय म्हणते? मा म्हणते ना, मा. तसा पूर्वीचा मा हा शब्द आहे, आपण मा म्हणत होतो ना आईला तुमच्याकडे. मा हा शब्द सुद्धा मायला काय म्हणायचं हे सुद्धा आपल्याला गाईच्या पिलाने शिकवलं. मा म्हटल्या जाते. सज्जनानो, माय जशी शिल्लक राहिलेलं खाते, घरामध्ये शिल्लक राहिलेलं खाते, तशी गाय सुद्धा धान्य आपल्याला देते आणि वैरण ती खाते. बघा, गाईच्या दुधामध्ये जे गुण आहेत तेच आईच्या दुधामध्ये आहेत. महिलांना माहीत आहे, मुलाला जर दूध कमी पडलं लहानपणी तर म्हशीचं दूध नाहीत पाजत, गाईचं दूध पाजतायत. गाईच्या दुधामध्ये जे गुण आहेत ते माईच्या गुणामध्ये आहेत. म्हणून गाय अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून तर गाय गोऱ्याची बारस आपण करतायत ना इकडे. गोवत्स द्वादशी त्याला म्हणतायत. गाईची पूजा होते, गाईच्या बछड्याची पूजा होते. आपण पाप पुण्याचा विचार करणारी माणसं आहोत, आपण देवाला मानणारी माणसं आहोत, लक्षात ठेवा. गाईला मानणारी आपण माणसं आहोत. मी खरं सांगतो तुम्हाला, तुमचं या सप्ताहाचं 36वं वर्ष सफल झालंय, लक्षात ठेवा. सफल, नक्की सफल झालंय. तुम्ही धर्म आणि देवाला मानणारे असाल तर नक्की सफल झालं. चला वळू गाई, मग बैसू जेऊ एके ठाई. या वर्षीचं भोजन म्हणजे भोजन नाही, या वर्षीचं भोजन म्हणजे तुमचा प्रसाद आहे. कारण अगोदर गाईला चारा आहे, नंतर तुम्ही जेवायला बसणार आहात. म्हणून तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने हे सहकार्य केलं, यासाठी मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. 36वं वर्ष चांगलं करताय आपण. 50वं वर्ष लवकरात लवकर या सप्ताहाचं येऊ आणि हा अखंड हरिनाम सप्ताह अखाच अखंड चालत राहू, ही शुभकामना, ही शुभ इच्छा, ही सद्वासना प्रभूचरणी समर्पित करतो. जय विठ्ठल. हे पहिले अभंग होईल, अभंगाची चाल काही आपण म्हणू नये. हांडीचा अभंग होईल, नंतर कंठीधरला कृष्णमणी हा अभंग होईल. जय विठ्ठल हे भजन होईल, नंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर ज्ञानदेव तुकाराम झाल्यानंतर आपण सगळ्यांनी या ठिकाणी प्रसाद घेऊन जायचं आहे. घ्या, मधात घ्या, ते काही इथंच ठेवता. शिंके लांब विले दुरे होतो ते घाते मी वरे मी वारे दोईकडे मुख पसरोनी गडी वाहते चंदन दोही दोहीच्या कोपरा मी वाही दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे तुका म्हणे हाती तुकार तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे तुका म्हणे हाती तुकार तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे कंठे धरला कृष्णमणी अवकाजने प्रकाश आला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम कुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू आला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी आला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम पुढे उत्तरे क्षमा अपराध महाराज उच्चारिला अधिकार म्या करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध
तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखाबाय वैकिंकरा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम झाले समाधान तुझे देखिले चरण आता उडावे से म्हणाये ते नाये नारायण सुरवाडिकपणे ते सापडेले जने आता उठावे से म्हणाये ते नाये नारायण तुका म्हणे भोग गेला निवारिला आता उठावे से म्हणाये ते नाये नारायण आती करोनी आरती चक्रपाणी ओवाळते आज पुरले नवस काळ पाहो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुरले नवस धन्य काळ दिवस तुका वाई टाळू वाज निद्र जवळी पुरले नवस धन्य काळ प्रेमा प्रेमा आरती गोविंदा ते ओवाळते धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन बाळा प्रौढानु मुक्ता ओवाळते ब्रह्मानंद धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन म्हणे केशवा देऊनी राहिलो तटस्थ धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन योग्य 28 विटेवरी उभा मागे रखमाई दिश दिवे शोभा पुंडलिकाचे भेटी प्रब्रह्मालिका चरणी वाहे भीमा उदरी जग जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलका जय देव तुळशी माळा काळा करणी उलगडते कासे पितांबर कसुरला देव तुला नित्य ते भेटी गरुड हनुमंत उडे उभे राहत जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलका जय देव आषाढी कार्तिकी भक्तजन येते चंद्रभागे मध्ये स्नान करते दर्शन हेळा माझे दया होय मुक्ती केशवाशन देव भावे वळती जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलका जय देव आरती ज्ञान राजा केवल तेजा सेवक साधू संत म्हणो वेदला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगे कोणी अमरार पांडुरंग नाव ठेवले त्याने आरती ज्ञान राजा कैवल्य देता सेवले साधू संत म्हणो वेदला माझा आरती ज्ञान राजा प्रकट होय विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी जरही मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा कैवल्य देता सेवक साधू संत म्हणो वेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवया आरती तुकाराम राघवी सागरात पाषाण तारली जैसे तुकोबाची अभंग रक्षल्या आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवया आरती तुकाराम तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशाले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवया आरती तुकाराम घालिंग लोटांगण वचन चरण डोळ्यार पाहिलं भगवते प्रेमे आलिंगन आनंद भजन भाई वाळे म्हणून विडाला रुक्माई डोबाला हेची वाई माझी आस जन्मी तुझा दास हरितावर करी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा हरितावर करी वारी चुकोने देरी चंद्रभागे स्नान मागे हरितावर करी वारी चुकोने देरी मागणे क तुझ प्रतिया शेषारी पाये पांडुरंगा या संतास निर्वे हेचे मज दे तुका म्हणे आता उदार तू संतास निर्वे हेचे मज दे ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।